नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील 10,555 शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची केली घोषणा. अंशकालीन प्राध्यापक संघटनेतर्फे तासिका धोरण पूर्णतः बंद करा असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी शासकीय दौऱ्यामध्येही काटकसरीचे धोरण अवलंबावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर बोलताना केला प्रश्न उपस्थित. विद्यार्थ्यांच्या 2 परीक्षा एकाच दिवशी आल्यास विशेष परीक्षा घेतली जाणार असे नागपूर विद्यापीठाद्वारे. तर या आणि इतर बातम्या बघत रहा कनक कृषी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देशविदेशातील आणि स्थानिक बातम्या बघूया. मराठी आणि हिंदीमधून ताज्या बातम्या नियमित बघत राहा कनक कृषी न्यूज चॅनलवर. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. शिवाय शेतमालाला पाहिजे तसा भाव मिळत नाही. त्यामुळे अपेक्षित आर्थिक फायदा झाला नाही. त्यामुळे त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. यातूनच पुन्हा एकदा कर्जमाफी करण्याच्या मागणीला जोर धरण्यात आला. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नागपूर येथे आंदोलन केले. त्यानंतर सरकारने कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात येणार असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. परंतु शासन आदेश काढला नसल्याने नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांचा लाभ मिळेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे प्रशासनाकडून थकीत कर्जदार शेतकऱ्यांची यादी अंतिम केली असून नागपूर जिल्ह्यातील 10,555 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या कर्जदार शेतकऱ्यांची रक्कम 150 कोटीच्या घरात आहे. मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली. या समितीच्या अहवालात येण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50,000 प्रोत्साहनपर मदत देण्याचे जाहीर केले. प्रशासनाकडून कर्जदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात 10,555 शेतकरी कर्जदार असल्याचे समोर आले आहे. तासिका प्राध्यापक धोरण बंद करण्यासाठी 2023च्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मंत्री व आमदारांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. परंतु उच्च शिक्षण मंत्री अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असूनही या संदर्भात सरकारने कुठलीही चर्चा केलेली नाही. तब्बल 30 वर्षापासून एक पिढी तासिका प्राध्यापकाच्या शोषण व्यवस्थेमध्ये अडकलेली आहे. दिवसेंदिवस या प्राध्यापकाचे प्रश्न गंभीर होत आहे. तरी मात्र प्राध्यापकांच्या बाबतीत सरकार अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील प्रचलित तासिका धोरण पूर्णतः बंद करून त्याऐवजी कार्यकारी सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती व 11 महिने सेवा काळ निश्चित करून दरमहा 80,000 रुपये वेतन देण्यात यावे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटनेद्वारे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांचे मोदींना पत्र. देशहिताच्या दृष्टीने नागरिकांनी काटकसरीचा अवलंब करावा हा संदेश निश्चित महत्त्वाचा आहे. मात्र पंतप्रधान स्वीडन, नॉर्वे, USA आणि इटली या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ असल्याची बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली असल्याने हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवायला पाहिजे. अशी सुरुवात सरकारकडून होणे आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय दौऱ्यात जितके काटकसर करेन चार्टर्ड विमानाचा वापर मर्यादित ठेवणे तसेच
वाहन तापे कमी करणे हा देखील इंधन बचतीसाठी महत्त्वाचा संदेश ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचत आणि काटकसरीने आवाहन केलेले आहे. सामान्य नागरिकांना हे धडे देताना सत्ताधाऱ्यांनीही याचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने शासकीय दौऱ्यामध्येही काटकसर करणे हे धोरण अवलंबावे अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केलेली आहे. इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या इंधन दराचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना डिझेल पेट्रोलचा वापर मर्यादित करण्याचे आवाहन केलेले आहे. तसेच आवश्यक खर्च टाळण्याबरोबरच वर्षभर सोने खरेदी न करण्यासाठीही सल्ला दिलेला आहे. मात्र या अहवालानंतर विरोधकांकडून केंद्र सरकारच्या खर्चित दौऱ्यावर टीका होत आहे. पटोले यांनी विद्यार्थ्यांच्या 2 परीक्षा जर एकाच दिवशी आल्या तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने उन्हाळी 2026 परीक्षांना विविध केंद्रावर सुरुवात झालेली आहे. विद्यापीठ परीक्षा तसेच शासकीय पात्रता किंवा तत्सम प्रवेश परीक्षा एकाच दिवशी येत असेल तर विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून विशेष परीक्षा घेतली जाणार. यासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडे तसा अर्ज सादर करावा लागेल. नागपूर विद्यापीठाच्या 1000हून अधिक अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा सुरू झालेल्या आहे. त्यातील अनेक पेपर दुसऱ्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या दिवशी होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार CA अभ्यासक्रमाच्या विविध प्रवेश परीक्षा वाणिज्य विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेच्या दिवशी आलेल्या आहेत. MCOM 4थ्या सत्राचे पेपर 5, 7, 9, 12 मे रोजी आहेत तर दुसऱ्या सत्राचे पेपर 4, 6, 8, 11 मे रोजी आहेत. PhDची ऑनलाईन पेट परीक्षा 9 ते 12 मे दरम्यान आहे. याच काळात CA अभ्यासक्रमाची संबंधित CA फायनल ग्रुप 1, ग्रुप 2, CA इंटरमिडिएट ग्रुप 1, ग्रुप 2, CA फाउंडेशनचे पेपरही होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे. विद्यापीठाने हे लक्षात घेऊन वेळापत्रकामध्ये बदल करावा अशी मागणी केलेली आहे. विद्यापीठाशी संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयाची परीक्षासुद्धा. धन्यवाद. आपण बघत होता कनकखुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनकखुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनकखुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.